हळूहळू सोडा. प्रत्येक श्वासासोबत शरीर शांत करत चला. मन शांत करत चला. रिलॅक्स. आता आपल्या शरीराचे आभार मानूयात मनापासून. मी माझ्या डोळ्यांचे मनापासून आभार मानते, कारण ते मला हे सुंदर जग अनुभवायला देतात. मी माझ्या कानांचे मनापासून आभार मानते, कारण ते मला संगीत, शब्द आणि प्रेम ऐकू देतात. मी माझ्या हातांचे मनापासून आभार मानते, कारण ते माझं प्रत्येक काम करतात आणि प्रेम करायला मदत करतात. मी माझ्या पायांचे मनापासून आभार मानते, कारण त्यामुळे मी चालू शकते, उठू शकते, बसू शकते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते. मी माझ्या हृदयाचे मनापासून आभार मानते, कारण ते प्रेम भावना व्यक्त करतं. मी माझ्या श्वासांचे आभार मानते, कारण तो श्वास मला जिवंत ठेवतो. माझ्या शरीराच्या प्रत्येक अवयवांचे, पेशीचे, स्नायूचे, रक्ताचे, मेंदूचे, आतील सर्व अवयवांचे, फुफ्फुस, हाडे यांचे मनापासून आभार मानते, कारण यांचं काम ते व्यवस्थित करत आहेत, म्हणून माझं आरोग्य छान आहे. मी स्वतःला प्रेम देते. मी स्वतःला आपुलकी देते. माझं शरीर दररोज अधिक आरोग्यवान आणि ऊर्जावान होत आहे. माझ्या शरीरामध्ये प्रेम, प्रकाश आणि आभार वाहत आहे. माझं शरीर माझी संपत्ती आहे, म्हणून मी माझ्या शरीराबद्दल आणि माझ्या मनाबद्दल खूप खूप कृतज्ञ आहे. चला आता हळूहळू आपल्या श्वासांकडे लक्ष द्या. आपल्या शरीराची आणि मनाची ऊर्जा अनुभवा आणि मनातल्या मनात म्हणा, मी आरोग्यपूर्ण, आनंदी, प्रेमळ आणि कृतज्ञ आहे. मी आरोग्यपूर्ण, आनंदी, प्रेमळ आणि कृतज्ञ आहे. मी आरोग्यपूर्ण, आनंदी, प्रेमळ आणि कृतज्ञ आहे. आजचा दिवस आरोग्य, आनंद, प्रेमाने आणि कृतज्ञतेने भरलेला आहे. माझं शरीर माझ्यासाठी सर्वात मोठं वैभव आहे. त्याबद्दल मी नेहमी मनापासून कृतज्ञ आहे. चला हळूहळू डोळे उघडा. तर या ध्यानात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. चला चालू करूया आपण. बाकी कुठे राहिले आज? ठीक आहे, रेकॉर्डिंग सुरू केलेलं आहे. चला नमस्कार सर्वांचं, खूप खूप स्वागत आहे आजच्या सेशन मध्ये. चला आजचा आपला आहे आरोग्यातील जादू आणि चमत्कार. जसं लेसनला नाव दिलेलं आहे तसंच आपल्याला आज त्या आतमध्ये दिलेला आहे. आणि हा एक लेसन जरी तुम्ही आयुष्यभर केला तरीही तुम्हाला आरोग्याबद्दल खूप फरक जाणवणार आहे, खूप म्हणजे खूप. तर याच्यामध्ये आपण जसं आधी थोडंसं मेडिटेशन टाईप घेतलं होतं आरोग्याबद्दल, की आपल्याजवळ ज्या काही हे आहेत ते आठवलं आपण. आरोग्य आपलं त्यावेळेस कसं होतं, लहानपणी गेलो आपण, त्यावेळी जे काही केलं आपण ते आठवलं. त्याप्रमाणेच आज पण करायचं आपल्याला. तर लेखिकेने जसं सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला करायचं. तर चला आजचा 16वा दिवस, आरोग्यातील जादू आणि चमत्कार. चमत्कार निसर्गाच्या विरुद्ध नसतात, पण आपल्याला निसर्गाबद्दलच्या माहितीपेक्षा वेगळे असतात. म्हणजे इथं काय म्हणलंय, जे काही चमत्कार घडतात, चमत्कार आपण कुणाला म्हणतो, ज्या गोष्टीपर्यंत आपलं हे जात नाही तिला आपण चमत्कार म्हणतो. म्हणजे जिथं आपलं हे काम करत नाही त्याला आपण चमत्कार म्हणतो, कारण तो आपण विचार करत नाही तरी ते होतं, त्याला आपण चमत्कार म्हणतो. म्हणजे निसर्गाचे नियम जे आहेत ते चमत्कार करण्यासाठी आहेत, पण ते
विरुद्ध नाहीयेत. फक्त ते तुम्हाला कळत नाहीयेत एवढंच आहे त्याच्यामध्ये. म्हणून ते काही चमत्कार करायचं थांबवतात का किंवा ते जे द्यायचं थांबवतात का? नाही. त्यांना जे द्यायचं ते देतातच. पण आपलं माइंड आपल्याला इथं थांबवतं. त्यामुळे चमत्कार हे फक्त वेगळे असतात. म्हणजे मी म्हणते ना, कोणतीही व्यक्ती ही गलत नाहीये, बस अलग है. एवढं फिक्स केलं ना मनामध्ये, की सगळं तुमचं क्लिअर होणार आहे. बहुतेक वेळा आपल्याला निरोगी, उत्साही आणि आनंदी वाटायला हवं. कारण संपूर्ण आरोग्य चांगलं असणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. पण नेहमी बऱ्याच लोकांना हे होतं, की नेहमी काहीतरी हे राहतं, की हे दुखलं, ते दुखलं, असं झालं, तसं झालं. पण आपल्याला नेहमी छान वाटत नाही. हे ॲक्चुअली वास्तव आहे. रिअल कंडिशन आहे ही आपली. अनेक लोकांना आजारांना तोंड द्यावं लागतं. काहींना शारीरिक कार्य नीट होत नाही म्हणून, काहींना नैराश्याने ग्रासलेलं असतं म्हणून, काहींना मानसिक काही समस्या असतात म्हणून. म्हणजे या प्रकारामध्ये आपलं आरोग्य चांगलं राहत नाही. म्हणजे इथं आपण जेव्हा आरोग्याविषयी बोलतोय तेव्हा फक्त शरीराबद्दल नाही बोलायचं. आपण इथं दोन्हीचा विचार करतोय, शारीरिक आणि मानसिक. कारण मानसिक आरोग्य जितकं चांगलं असेल तितकं शरीर चांगलं राहतं. कृतज्ञता हा तुमचा शरीर आणि मनामध्ये संपूर्ण आरोग्याचा जादूमय अनुभव जलद गतीने देण्याचा एक सर्वात छान मार्ग आहे. चमत्कारामुळे आजार बरे होतात. आणि हे जे काही चमत्कार आहे ते आपल्याला इथं कृतज्ञतेच्या शक्तीने करायचे आहेत. परिणामी मानवी शरीरामध्ये तत्काळ संपूर्ण आरोग्य निर्माण होते आणि संपूर्ण आणि परिपूर्ण आरोग्याचा अनुभव आपल्याला येतो. कृतज्ञतेमुळे तुमचा आरोग्य आणि शरीराबाबत चमत्कार घडून येतात. यावर जर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही माझ्या सिक्रेट स्टोरीज मध्ये जाऊन तिथं हजारो चमत्कार तुम्ही वाचू शकता. म्हणजे जेव्हा आता तुम्ही सिक्रेट मूवी बघितली असेल पूर्ण तर तुमच्या हे लक्षात येईल की तिथं एका वडिलांच्या मुलाने आरोग्यासाठी कसा जादूचा दगड वापरला आणि त्याच्या पुढची पण एक स्टोरी आहे की ते म्हणजे चालू शकत नव्हते, हे करू शकत तरी सुद्धा त्यांनी कसं हे करून स्वतःला छान केलं. तर इथं जे त्या वडिलांनी मुलासाठी केलं ते काय केलं की माझा मुलगा बरा झालेलाच आहे असं विचार करून त्यांनी थँक्यू 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 म्हणायला सुरुवात आणि त्याचा चमत्कार झाला की त्यांचा मुलगा बरा झाला. तर ते तुम्ही तिथेही पाहू शकता, ऐकू शकता. तर अगणित अभ्यासांवरून असं दिसून आलं आहे की कृतज्ञतेच्या जादुई शक्तीने शरीर आणि मनामध्ये निरोगीपणाचा नैसर्गिक प्रवाह वाढतो आणि शरीरातील आजार लवकर बरे करण्यास ते मदत करतं. शरीराची चांगली काळजी घेणं, पोषक आहार घेणं किंवा वैद्यकीय मदत घेणं हे तर घ्यायचंच आहे आपल्याला, पण याच्या बरोबर आपल्याला कृतज्ञतेची जादुमय शक्तीही आपल्याला वापरायची आहे. जेव्हा तुम्ही आजारी असता किंवा तुमची तब्येत बरी नसते तेव्हा मग तुम्हाला चिंता वाटते, भीती वाटते. बापरे, आता काय होतंय मला, मग हे कधी बरं होतं, मग कसं होईल, काय होईल, हे जास्त आपण विचार करतो. हे समजण्यासारखं पण आहे. ठीक आहे, झालं म्हणून आपण विचार करतो की लवकर बरं होण्यासाठी. पण आजाराबद्दल आपण जर जास्त नकारात्मक विचार किंवा भावना बाळगली तर काय होतं, अजून तेच आपण अट्रॅक्ट करतो. म्हणजे खरं तर त्याचा उलटच परिणाम होऊन तुमची तब्येत अजून ढासळते. तुमच्या तब्येतीतील लवकर सुधारण घडून यायची असेल तर नकारात्मक भावनांच्या जागी तुम्हाला सकारात्मक भावना किंवा चांगल्या भावना बाळगणं गरजेचं आहे. तर यासाठी सगळ्यात चांगला आणि जलद मार्ग म्हणजे कृतज्ञता बाळगणे. म्हणजे जी गोष्टीबद्दल आपल्याला ठीक आहे, काही दुखतंय, आता डोकं दुखतंय, हात दुखतोय, पाय दुखतोय, तर ते ठीक आहे, पण त्याकडे लक्ष नाही द्यायचं. बाकीचं जे चांगलं आहे
त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला सुरू करायचं. मग आपोआप आपलं लक्ष चांगल्या गोष्टीकडे जातं आणि मग त्याच्यावरही परिणाम होतो आणि तेही चांगलं होण्यास मदत होते. तर या पद्धतीने हे करायचंय. बरेच लोक स्वतःच्या शारीरिक दिसण्यावर स्वतः जास्त टीका करतात. हे महत्वाचं आहे. म्हणजे माझे डोळेच बरोबर नाही, मग माझं नाकच नाही, मग माझे केसच नाही. ह्या लोककडं जास्त निगेटिव्ह होतात लोक. मग माझा रंगच गोरा नाही, मग मी काळीच आहे. हे हे जे होतं ना, हे सुद्धा मग शरीरावरती परिणाम करतं. त्या दिसण्याबाबतच्या तुमच्या मनामध्ये असमाधानकारक भावना असते. मग काय होतं, दुर्दैवाने अशा नकारात्मक विचार आणि भावनांमुळे आरोग्याचा जादूचा प्रवाह तुम्ही रोखता मग. जेव्हा तुम्हाला स्वतःच्या शरीराबाबतच्या काही गोष्टी आवडत नाहीत, तेव्हा तुम्ही शरीराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नाही मग. तुम्हाला त्या गोष्टी आवडत नाही तर तिथं कृतज्ञता व्यक्त करायचा प्रश्नच येत नाही मग. मग याबद्दल जरा नीट विचार करा आणि आकर्षणाच्या सिद्धांतानुसार एकदा का तुमच्या शरीराबद्दल तुम्ही जर तक्रारी सुरू केल्या तर तुम्ही अजून अजून तक्रारी आकर्षित करता आणि शरीराबद्दल आणि तुमच्या दिसण्याबद्दलच्या या वाढत्या तक्रारीमुळे तुमच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. म्हणजे इथं काय म्हटलेलं की त्याने की जे काही निगेटिव्ह तुम्हाला वाटते तेच तेच तुम्ही जास्त बोलत बसला तर त्याचा परिणाम बाकीच्या गोष्टींवरतीही होऊ शकतो. तर त्यामुळं त्याकडे लक्ष द्यायचं नाही. मी जशी आहे तशी छान आणि सुंदर, एवढंच आपल्याला बोलायचंय. ज्याला स्वतःच्या आरोग्याविषयी आणि शरीराविषयी आणि मनाविषयी कृतज्ञता नाही, त्याच्याकडे किंवा तिच्याकडे जे आहे तेही हिरावून घेतले जाईल. क्लिअरच आहे ना. तुम्हाला त्याच्याबद्दल कृतज्ञता नाही म्हणजे तुमचं त्याकडे लक्ष नाही, तुम्ही त्याच्यासाठी जे काही चांगलं पाहिजे ते घेत नाहीये, तर मग आरोग्य खालवत जाणार ना. मग विकनेस येणार, मग हेच दुखतंय, मग तेच दुखतंय, असं होणार. पण त्याविरुद्ध जर ज्याला स्वतःच्या आरोग्याविषयी, शरीराविषयी, मनाविषयी कृतज्ञता आहे, त्याला किंवा तिला आणखी मिळते आणि तिच्या शरीराचे आरोग्यही छान राहते. हा साधा नियम आहे आपला. पण हा नियम समजायलाच आपल्याला वेळ लागतो. मग आपण काय म्हणतो, नाही माझं दुखतंय तर मग दुखतंय म्हणून सांगायला काय. मग आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो आणि त्याला म्हणतो नाही सर असं होतंय तसं होतंय, मग ते काय म्हणतात, नाही तसं होत जरी असेल तरी जास्त तुमच्या सगळ्या मनाचा खेळ आहे म्हणतात ना. ते मनाचा खेळ म्हणजे काय, तुम्ही जे विचार करताय त्या पद्धतीने शरीर तुमचं ऍक्शन करायला लागतं आणि ते ऍक्शन मधून तुम्हाला ते दिसायला लागतं की मला असं होतंय, मला तसं होतंय, मला हे होतंय, मला ते होतंय. तर हे जे बंद कराल तर इथून ऍक्शन येणार नाही. म्हणून जे डॉक्टर म्हणतात ना, तो मनाचा खेळ आहे, तो मनाचा खेळच असतो ऍक्च्युली. कारण इथं जे बसलेलं असतं ना तेच हे परिणाम करतं. त्याच्यातनच ते ऍक्शन, जितकं तुम्ही आतून ते डीपली तो विचार करून करायला लागाल तितकं ते ऍक्शन मध्ये येतं, म्हणजे तुमच्या शरीरावर ते तुम्हाला दिसायला लागतं. त्यामुळे तुम्हाला ते आतून बदलावं लागणार आहे. तुम्ही कोणत्याही गोष्टीबद्दल आता जर निगेटिव्ह विचार करत असाल शरीराच्या, तर तुम्हाला ते परत तुरंत बदलायचं लगेच. की त्याबद्दल आता तुम्ही नाही विचार करू शकत असाल तर ते मनात आणायचंच नाही. जे चांगलं आहे त्याबद्दल आधी कृतज्ञता व्यक्त करायची. हे करायचंय आपल्याला. आता तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला बरं वाटत नसेल किंवा तुम्हाला काहीतरी दुखतंय, तर तुम्ही हे शब्द वाचले तर तुम्हाला आरोग्याची देणगी यापुढे मिळत राहील. पण जर आजारी असताना, वेदना होत असताना कृतज्ञता करणं कठीण वाटण्याची शक्यता आहे. पण अगदी किंचित जरी तुम्हाला कृतज्ञतेची भावना वाटली तरी सुद्धा तुमच्या शरीरामध्ये बदल घडेल. जादूचा प्रवाह तुमच्या शरीरात बदल घडवून आणेल. तुमच्या आरोग्यात आणि आनंदात नाट्यमयरित्या वाढ व्हावी याच उद्देशाने
हा आरोग्यामध्ये जादू आणि चमत्कार या कृतीची रचना केली गेलेली आहे. तर ही कृती गतिमान परिणाम दिसून येण्यासाठी आपण 3 पद्धतीने करायची आहे. तर इथे लेखिकेने काय केलेलं आहे की आधीचं आरोग्य, आत्ताचं आरोग्य आणि तुम्हाला नंतर जे आरोग्य हवं आहे, या तिन्ही लेवलवरती काम करायचं इथं. आपण आधी बघितलं की जे आपल्या जवळ आहे त्याबद्दल, पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये ते आपण आधीच बघितलं, खूप लहानपणाचं आहे ते. आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जे काय होतंय त्याच्या मागं थोडस 1-2 महिने, 6 महिने जे वेळेस तुमचं छान तब्येत आहे ती आठवायचंय. म्हणजे पाठीमागं पण जायचं. अगदी इथं लेखिकेने लहानपणापासूनच म्हणलंय, लहानपणापासून ते आत्तापर्यंत सगळं त्याबद्दल आधी कृतज्ञता व्यक्त करायची. मग आत्ताचं जे आरोग्य आहे त्याबद्दल, आणि नंतर आपल्याला पुढचं जे आरोग्य चांगलं व्हावं असं वाटतं त्याबद्दल. तर चला मग पहिल्यांदा सुरू करायचंय. तुम्हाला तुमच्या बालपणी, तारुण्यात आणि प्रौढपणी तुमचं आरोग्य कसं चांगलं होतं ते आठवा. त्यावेळी तुमच्यात कसा सळसळता उत्साह होता, तुम्ही किती आनंदी असायचा तो काळ आठवा. तुम्ही जगातील अत्युच्च आनंदाच्या शिखरावर आहात असं ज्यावेळी तुम्हाला वाटलं, असे तुमच्या आयुष्यातली 3 प्रसंग आठवा. म्हणजे इथं लेखिकेने काय केलेलं आहे की तुम्हाला ते 3 प्रसंग आठवायला सांगितलं. तर ते 3 प्रसंग तुम्ही कसे आठवणार मग? एक तर तुम्ही लहानपणीच आठवू शकता, जेव्हा की तुम्हाला कळत होतं. एक तर 9 वर्षाचे, 10 वर्षाचे, 11 वर्षाचे असाल तो काळ. त्याच्यानंतरचा जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये होता, जे होतं त्यावेळेचा काळ. आणि नंतरचा जेव्हा की म्हणजे तुम्ही कधी लग्न झालं, मग बेबी झालं, त्यावेळेस तुम्ही किती उत्साह होता, किंवा आपले 30शी-35शी मध्ये किती हे होतं आपलं, तो काळ तिथपर्यंत आठवायचा आपल्याला, जास्तीत जास्त 40 पर्यंत. तर त्याच्यातले एक एक प्रसंग घ्यायचे, तिन्ही मधले. त्या तिन्हीतला एक प्रसंग घ्यायचा आहे की ज्या वेळेस तुम्ही इतकं म्हणजे घरातलं काम करून बाहेर फिरायला जाणं, बाहेरचं सगळं करणं, हे सगळं तुम्हाला होत होतं. आणि आता जर तुम्ही विचार केला तर आता काय, नाही ना मला आता होतच नाही. ठीक आहे, परिस्थितीप्रमाणे किंवा एज प्रमाणे जे काही घडतोय बदल, त्याला पण आपण स्वीकारायचंय. पण त्यावेळेस जे झालं त्याबद्दल थँक्यू. म्हणजे आपण जेव्हा आता लहानपणी, आता शाळेतली एखादी गोष्ट, एखाद्या टीम मध्ये आपण भाग घेतला, कबड्डी मध्ये असेल, खो खो, त्यावेळेस आता कबड्डी खो खोच्या टीम असायच्या, आम्ही कबड्डी खो खो खेळायचो तर त्यावेळेस मग किती आनंदाने आपण ते करायचो, किती उत्साह असायचा आपल्याला. रोज खेळायचो आपण, ते गल्लीत खेळायचं, अजून शाळेत तर खेळायचं, घरात आल्यावर परत गल्लीमध्ये खेळायचं. तो काळ आठवायचा, त्याबद्दल थँक्यू. कारण माझं आरोग्य छान होतं, त्यामुळे मी हे करू शकले, त्याबद्दल थँक्यू. नंतर कॉलेजमध्ये, मग तुम्ही सायन्स घेतला असेल, आर्ट्स घेतला, जे काही घेतला असेल, मग ते प्रॅक्टिकल असतील, त्याचे काय असतील ते करायचं. मग परत कॉलेजवर चालत जायचं, यायचं, हे सगळं करून तुम्ही अभ्यास पण केला, त्याबद्दल थँक्यू. त्याच्यानंतर जेव्हा लग्न झालं, जेव्हा मुलं झाली, त्यावेळेस पण त्यांचं सुरुवातीचं वाढवणं, जे उत्साहाने सगळं करणं, तो जो आनंदाने सगळं करणं, ते त्यामुळं आपली हेल्थ असल्यामुळे हे सगळं मी करू शकले, त्याबद्दल थँक्यू. तर या पद्धतीने आपल्याला हे 3 प्रसंग आठवायचे आहेत आणि मनापासून त्या प्रसंगाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. तुम्ही जर मागे वळून तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या घटनांकडे पाहाल, तर त्यातून 3 वेगवेगळे प्रसंग निवडणं तुम्हाला एकदम सोपं जाईल. 3 प्रसंग निवडायचे आहेत आपल्याला, ते तर आरामात निवडू शकतो आपण. तर दुसरी पायरी आहे, तुम्हाला सध्या मिळत असलेलं आरोग्य, म्हणजे वर्तमान काळातील आरोग्य, म्हणजे आत्ताचं आरोग्य जे काही आहे ते. आता जे दुखतंय, जे होतंय ते नाही विचार करायचा, जे चांगलं आहे त्याबद्दल विचार करायचा. तर
जे आरोग्य सध्या तुम्हाला मिळत आहे त्याबद्दल आणि तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयव, शारीरिक संवेदना देणारी ज्ञानेंद्रिय चांगल्या प्रकारे काम करत आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तुमचे हात, पाय, डोळे, कान, यकृत, मूत्रपिंड, मेंदू, हृदय या सगळ्यांचा विचार करा. यांचं कार्य चांगल्या प्रकारे चालू आहे असे तुमच्या शरीरातील 5 अवयव निवडा. त्यातील प्रत्येकाचे नाव स्वतंत्र लिहा आणि मनातल्या मनात त्याला आभारी म्हणा. अशा रीतीने 5 ही नावे एकामागून एक अशी घेऊन आभार व्यक्त करा. तर इथं तुम्हाला 5 गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आत्ताच्या आरोग्याची. म्हणजे काही तुमचे हात, पाय हे घ्या किंवा 5 ज्ञानेंद्रिय घ्या. काही घ्या. तुम्ही जे तुम्हाला जे इच्छा आहे ते तुम्ही घेऊ शकता. 5 ज्ञानेंद्रिय घेतले तरी चांगलं किंवा हात, पाय जे तुम्हाला आपण जे हे करतो ते घेतलं तरी चालेल. तुमची इच्छा. हात, पाय, डोळे, हृदय आणि मेंदू हे जरी घेतलं तरी चालेल. 5 हे आपले ज्ञानेंद्रिय. डोळे, कान, जीभ, त्वचा ही 5 ज्ञानेंद्रिय घेतली तरी चालेल. तर तुमची इच्छा जे तुम्हाला घ्यायचं ते 5 गोष्टी लिहायच्या आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. तिसरं, तुम्हाला मिळावंसं वाटणारं भविष्यातील आरोग्य. म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की नाही त्या एज मध्ये माहित नाही, मग माझे गुडघे दुखतील, मग माझे पाय दुखतील, मग असं होईल, मग तसं होईल. जर ते वाटत असेल तुम्हाला तर आत्ताच त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला सुरू करायचं. मग त्याच्यासाठी एक घ्यायचा कोणता तरी अवयव तुमचा जे तुम्हाला वाटतं की खूपच मला ते त्या एज मध्ये नाही जमणार बाबा, असा अवयव आपल्याला आता घ्यायचा आहे. आजच्या जादूच्या कृतीसाठी तुमच्या शरीरातील कोणत्या गोष्टीमध्ये सुधारणा घडून यावी असं तुम्हाला वाटतं त्याची निवड करा. मात्र त्यासाठी तुम्ही कृतज्ञते जादुई शक्तीचा एका विशिष्ट प्रकारे वापर करणार आहात. तुम्हाला ज्यामध्ये सुधारणा घडून यावी असं वाटत आहे त्या गोष्टीची सुधारणा घडून आल्यानंतरची जी आदर्श स्थिती असते ती आदर्श स्थिती आधी तशीच मिळालेली आहे हे कल्पना करून त्याबद्दल आभार व्यक्त करायचे. म्हणजे इथं कोणता नियम वापरतोय आपण? लॉ ऑफ अट्रॅक्शन सोबत कृतज्ञता. म्हणजे तुम्हाला हे इमॅजिनेशन करायचंय की तो अवयव माझा खूप छान आहे, त्याबद्दल थँक्यू. मग इथं एक म्हणलेलं आहे, पण आपल्याला ठीक आहे की आपल्याला ज्या दिवशी वाटलं ठीक आहे आता हात दुखतोय, पाय दुखतोय, तर मग त्या दिवशी तुम्ही की माझं हे छान आहे त्याबद्दल, पुढंही छान आहे ते त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकता. मग आता इथं इमॅजिन करायचं म्हणजे तुम्हाला इथं असं इमॅजिन करा, म्हणजे ठीक आहे तुमचे पाय दुखतायत, गुडघे दुखतायत, तर तुम्हाला हे इमॅजिनेशन करावं लागेल की मी माझ्या नातवंडांसोबत त्या एज मध्ये पिकनिकला गेली आहे, फिरायला गेलेली आहे, हे केलेलं आहे ते, हे तुम्हाला इमॅजिनेशन, ह्याला म्हणतात इमॅजिनेशन. फक्त ते अवयव माझा चांगला झाले, चांगलं हे नाही म्हणायचं. तुम्हाला त्याचा तुम्ही वापर कसा करताय त्या अवयवाचा, त्याच्यासाठीच जे फिलिंग आहे ते तुम्हाला आलं पाहिजे, ते इमॅजिनेशन झालं पाहिजे, तर तिथं लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करणार. नुसतं फक्त तुम्ही तो अवयव चांगला झालेला आहे म्हणून थँक्यू म्हणलं तर नाही होणार. तर आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये पूर्ण इमॅजिनेशन करता आलं पाहिजे की त्या एज मध्ये मग मी माझे त्या 10वीचे किंवा 12वीचे जे मैत्रीण आहेत त्यांच्याबरोबर मी बाहेर फिरायला गेली, आम्ही पिकनिकला गेलो, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, ते तुम्हाला इमॅजिनेशन करावं लागेल. तर ह्या पद्धतीनं करावं लागेल तुम्हाला, तर मग तुम्हाला ते फिलिंग येणार. मग ते फिलिंग आलं की मग त्या अवयवामध्ये तुम्हाला छान, अजून तो अवयव छान व्हायला मदत होणार. तर इथं त्याप्रमाणे करायचं आपल्याला. बऱ्याच वेळा व्यक्तीला आलेल्या एखाद्या आजाराचं किंवा रोगाचं निदान करण्यात आलं की ती व्यक्ती सारखी त्या आजाराबद्दल विचार करत बसते
किंवा बोलत बसते. मग नाहीतर संशोधन करते. संशोधन म्हणजे काय, की आपल्याला आजकाल इतकं आहे Googleवर जाऊन बघणं, YouTubeवरती जाऊन बघणं, की बाबा आता मला हे होतंय, तर मग ह्याचं काय आहे, नेमकं कशामुळं हे होतं हे, मग हे अजून किती वाढू शकतं किंवा ह्याने काय परिणाम होऊ शकतो, हे आपण जाऊन सारखं बघत राहतो. तर ते निगेटिव्ह बघत राहिल्याने आपण काय करतो, अजून निगेटिव्हिटी अट्रॅक्ट करतो. तर हे करायचं नाही. तर इथं काय करायचंय त्याबद्दल, तर थोडक्यात ती व्यक्ती तिचं संपूर्ण चित्त त्या आजारावरच एकाग्र करते. तथापि आकर्षणाचा सिद्धांत असं सांगतो की एखाद्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केला की तो प्रश्न सुटणार नाही, उलट तो आणखी कठीण बनतो. त्याऐवजी नेमकं त्याच्या उलट कृती तुम्हाला करायची आहे. शरीराच्या ज्या भागाला बरं वाटत नाही, तो आजारातून बरा झाल्यानंतरची आदर्श स्थिती काय असेल याचा विचार भावना करायची आहे. कृतज्ञता आपला विचार आणि भावनांचा एकत्रितपणे शक्तिशाली वापर करून आपल्या मनातील शरीराच्या त्या भागाची आदर्श स्थिती झडप घालून आपल्याकडे खेचून आणते. म्हणजे इथं तुम्हाला काय करायचं, लेखिका काय म्हणतात, की तुम्ही सारखं सारखं त्या गोष्टीबद्दल विचार करू नका, त्याच्याकडेच लक्ष देऊ नका, तेच तेच निगेटिव्ह घेऊन बसू नका. तर त्याच्यातून बाहेर यायचंय आणि त्याच्या विरुद्ध हे करायचंय, की हे माझं छान झालेलं आहे, याच्यासाठी मला जे काही पाहिजे होतं ते मिळालेलं आहे, चांगलं पोषण, डॉक्टर चांगला, जे काही पाहिजे ते मिळालेलं आहे आणि माझं तो अवयव छान झालेला आहे. त्या प्रकारे आपल्याला हा विचार करायचा. 1 मिनिट घ्या आणि तुमच्या शरीरातील ज्या भागाची आदर्श स्थिती हवी आहे ती डोळ्यासमोर आणा आणि तुमच्या मनात जसं तुम्ही तुमचं शरीर तुम्हाला हवं आहे तसं बघता, तसंच आधीच मिळालं आहे असं समजून कृतज्ञता व्यक्त करा. म्हणजे त्यावेळेस जे असं असेल ते आता तुम्हाला इमॅजिन करायचं आहे, की त्यावेळेस असं असणार आहे, त्यावेळेस तसं असणार आहे, मी हे करणार, मी ते करणार आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. उदाहरणार्थ, तुमच्या मूत्रपिंडाचे कार्य नीट होत नाही, जादूने तुम्हाला ते कार्य पूर्ववत नीटपणे सुरू करायचे आहे, तर तुमच्या शरीरातील टाकाऊ पदार्थ चाळून गाळून बाहेर टाकण्याचे काम करणारी दणकट आणि निरोगी मूत्रपिंड मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. जादूने निरोगी रक्त पुरवठ्याचे काम पूर्ववत सुरू व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर शरीराच्या सर्व जागांना ऑक्सिजन आणि पोषण मूल्य पुरवणाऱ्या माझ्या शुद्ध आणि निरोगी रक्तासाठी मी आभारी आहे. हृदयाचे कार्य निरोगी आणि सुरळीत चालावं असं वाटत असेल तर शरीरातील प्रत्येक अवयवाचे काम व्यवस्थितपणे चालू ठेवणाऱ्या मजबूत आणि निरोगी हृदयासाठी मी आभारी आहे. हे आपल्याला म्हणायचं आहे. जादूने तुमच्या दृष्टीमध्ये सुधारणा घडून यावी असं वाटत असेल तर उत्कृष्ट दृष्टीसाठी मी आभारी आहे. तुमच्या ऐकण्यात सुधारणा व्हावी असं वाटत असेल तर परिपूर्ण ऐकू येण्यासाठी आभारी आहे. तुमच्या शरीरात आणखी लवचिकपणा यावा असं वाटत असेल तर परिपूर्ण लवचिक आणि चपळ शरीराबद्दल मी आभारी आहे. तुम्हाला जर तुमच्या वजनात बदल घडवून आणायचा असेल तर सर्वप्रथम तुमचं आदर्श वजन किती असायला हवं ते ठरवा आणि तुम्ही ते आदर्श वजन मिळालेलं आहे अशी कल्पना करून आधीच कृतज्ञता व्यक्त करा. तुम्हाला ज्यामध्ये सुधारणा हवी असं वाटतं त्याची आदर्श स्थिती कशी असेल याची कल्पना करा आणि ती आदर्श स्थिती मिळाली आहे असं समजून आधीच कृतज्ञता व्यक्त करा. ही आजची कृती आहे आपली. म्हणजे आपल्याला हे हे जे एक्सप्लेनेशन होतं आत्ताचं ते पुढच्या आरोग्याबद्दल होतं. म्हणजे जी तुमची
शरीराची स्थिती हवी आहे किंवा एक त्यातला अवयव घ्या किंवा सगळे अवयव घेतले तरी चालतील. एक 4 दिवस या अवयवाबद्दल, नंतर 4 दिवस त्या अवयवाबद्दल, किंवा ज्या दिवशी तुम्हाला वाटतं की आता हे आज जास्तच हे दुखतंय तर त्या अवयवाबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता. पुढच्या जे दुखतंय त्याच्याबद्दल, पुढं ते चांगलं झालेलं आहे त्याबद्दल कृतज्ञता आधीच व्यक्त करायची, आणि आधीचं जे आरोग्य चांगलं होतं त्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करायची. आणि आत्ताचं जे आहे त्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करायची. किंवा आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय, की आपण जास्त आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय करतो, दिसण्याकडे जास्त थोडस हे करतो. मग माझे आज केसच व्यवस्थित नाही बसले, मग आज माझं कानातले हेच नाही घातलं मी व्यवस्थित, किंवा मग जे काही तुम्हाला वाटत असेल, हे हे जे आज दिसण्याकडे आपण जास्त बघतो, तर ते आपल्याला आहे बाबा त्याबद्दल कृतज्ञता. 2 सेकंद डोळे बंद करून बघा काय करू शकता का तुम्ही. आज आपल्याला बघू शकतो, आपण आपल्याला दृष्टी आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तर सध्याच्या परिस्थितीत, आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे आपल्या जवळ आहे चांगलं त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. आधीचं पण करायचंय, आत्ताचे पण करायचे आणि नंतरचं पण करायचं. इथं तिन्ही वरती काम केलेलं आहे लेखिकाने. म्हणून हे जेव्हा तुम्ही कराल, म्हणजे आधीचे सगळे लेसन तेच आहेत. परत आरोग्यासाठी जादू आणि चमत्कार जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला पाहिजे असेल तर ही कृती आहे. आधीच्या आरोग्याबद्दल, आत्ताच्या आरोग्याबद्दल आणि नंतरच्या आरोग्याबद्दल, तिन्हीसाठी तुम्हाला कृतज्ञता व्यक्त आली पाहिजे. म्हणजे तेव्हाच तुमच्या शरीरामध्ये जादू आणि चमत्कार घडू शकतो. तर एखादा डॉक्टर आणि सगळं चेक करून बघतो, सगळं बघतो, मग म्हणतो नाही हा माणूस जास्तीत जास्त 6 महिने, आणि मग त्याच्या आरोग्यात आणि जादू आणि चमत्कार घडते. तो कितीतरी वर्ष पुढे जगतो. का? तिथं औषध काम करतं, ठीक आहे, पण औषधापेक्षा काय काम करतं? त्याची इच्छाशक्ती. इच्छाशक्ती म्हणजे काय? तो आतून जो विचार करतोय तो, आतली जी शक्ती आहे त्याची, ती त्याला सांगतीये की तू बरा झालेला आहेस, तू एकदम ओके आहेस, तू एकदम छान आहेस. ते त्याच्या आतून यायला लागतं, आणि ते जेव्हा आतून यायला लागतं तेव्हाच चमत्कार घडायला लागतात. तोपर्यंत चमत्कार घडणार नाही. त्यामुळे काहींचे मग इतके निगेटिव्ह असते, ते त्यांना कितीही सांगितलं किंवा काही जरी केलं तरी ते ऍक्सेप्टच करत नाही की मी बरा होईल. मग त्यांच्यावर हे काम नाही करत. तुमच्या मनाने ठरवलं पाहिजे की मी चांगली झालेली आहे, मग बरोबर ते सगळं काम व्हायला सुरू होतं. तसे लोक, परिस्थिती आणि घटना तुमच्या आयुष्यात यायला सुरू होतात. आणि मग आपण म्हणतो की डॉक्टरने म्हटलं होतं, पण त्याच्या इच्छाशक्तीने तो जगला. इच्छाशक्ती म्हणजेच हे माइंड काम करतंय तिथं. आणि मग डॉक्टर सुद्धा म्हणतात ना की आमच्या हातात जितकं होतं तेवढं आम्ही केलं, पुढं तुमची प्रार्थना, दुआ. दुआ आणि प्रार्थना म्हणजे पण काय, की तुम्ही हा विचार करताय त्या व्यक्तीबद्दल की तो बरा झालेला आहे, तो छान झालेला आहे. हीच दुआ आणि प्रार्थना आहे. तेच आपण आपल्या स्वतःसाठी देऊ शकतो आणि दुसऱ्यांनाही देऊ शकतो. ते काम करते. ते काम म्हणजेच इथं कृतज्ञतेची शक्ती आहे, जी की आपण ग्रुपवरती सगळ्यांना देतो. तेच आहे. तर इथं काम जास्त कोण करतं शरीरासाठी? माइंड करतं. आणि त्या माइंडकडे आपण तेवढं लक्षच देत नाही. आपल्याला काय वाटतं, नाही योगा करायला, प्राणायाम करायला, हे पण करायला पाहिजे, ठीक आहे, पण त्याचबरोबर आपण आपल्या माइंडसाठी दिवसातून हे छान त्याला वाटावंच म्हणून आपण एखादा तरी एक्सरसाइज करतो का? माइंडला आनंद देणारा, माइंडसाठी एखादा
ऍक्टिव्हिटी आपण करतो का. ठीक आहे, शारीरिक ऍक्टिव्हिटी जर केली तर ठीक आहे, माइंड फ्रेश होतं. ते दोन्ही रिलेट आहे म्हणून ते होतं. पण तरी सुद्धा एखादी अशी ऍक्टिव्हिटी की जी तुम्हाला एकदम आनंद देईल, छान वाटेल मनाला, असं आपण करतो का? नाही करत. कारण ते लक्षच नाही आपलं. आपलं शरीर म्हटलं की आपल्याला फक्त शारीरिक दिसतं सगळं, मानसिक तर बघतच नाही आपण, विचारच नाही करत, तिथपर्यंत पोहोचतच नाही. तर शारीरिक बरोबरच मानसिक व्यायाम हे तितकेच इम्पॉर्टंट. म्हणून माझ्या इन्स्टा चॅनलवरती मी जे सगळे मन व्यायाम टाकले ते त्या दृष्टीनेच आहेत, की तुम्ही ते माइंडला ट्रेन करा, असं बोला, असं करा, अशी ऍक्टिव्हिटी करा, हे करा. आणि माझा महिला दिना दिवशीचा जो सेशन आहे ना तो पहा, त्याच्यामध्ये मी अजून तुम्हाला खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. माइंड फ्रेश करण्यासाठी तुम्ही काय करू शकता. मग त्याच्यामध्ये सगळंच येतं, तुम्हाला जे आवडतं ते. एखादे मोटिवेशनल स्पीकर ऐका, बायोग्राफी ऐका. तुम्ही जितक्या बायोग्राफी पाहाल आणि ऐकाल तितकं तुम्ही फ्रेश राहणार आहे. कारण ती रियालिटी असते, बायोग्राफी ही रियालिटी असते. बाकीचं तुम्ही जे बघताय ते ठीक आहे की बाबा असं आहे तसं आहे मग हे पण जे ऍक्च्युली त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडलेलं असतं, त्यामुळे तो कसा घडत गेलेला असतो, हे खरं मोटिवेशन तिथून मिळतं आपल्याला. त्यामुळे आपल्याला तिथं छान वाटतं. तर त्यामुळे जितक्या जास्त बायोग्राफी तुम्ही वापराल, ऐकाल किंवा पाहाल, तितकं तितकं चांगलं किंवा तितकं पॉझिटिव्ह आपण राहू शकतो. तर हे माइंड साठी करायचं. आणि आपण ठरवायचं, ठीक आहे रोज नाही जमलं तरी सुद्धा आठवड्यातनी 3 दिवस तरी मी माइंडला फ्रेश करण्यासाठी काहीतरी तर करणार आहे. मग तुम्हाला जे आवडतं ते करा. मूवी बघा. बाकी तुम्हाला जे पेंटिंग आवडतं, ड्रॉइंग आवडतं, जे काही आवडतं ते कर. पण ते करायचं. बघा मग तुमचं तुम्हालाच जाणवेल, याच्या मला म्हणजे हे वाटायला लागलंय, छान वाटायला लागलंय. मग अजून तुम्हाला आयडिया येतील की असं करायला पाहिजे, असं करायला पाहिजे. तर जसं आपण जितकं शरीराकडे लक्ष देतो तितकंच आपल्याला मनाकडेही लक्ष द्यायचं. ज्या दिवशी वाटलं मन डाऊन होतंय, पटकन उठायचं, ऍक्शन मोड मध्ये यायचं. ऍक्शन मोड म्हणजे काय? ठीक आहे, ऍक्शन म्हणजे तुम्ही कमीत कमी फक्त माझा श्वास कसा चाललाय याकडे जरी लक्ष दिलं तरी बास आहे. पण त्या माइंडला एक ऍक्शन द्यायला सुरू करायचं. मग काहीतरी काढा, मग काहीतरी बघा, काहीतरी वाचा, काहीतरी लिहा. कारण जेव्हा ऍक्शन मोड मध्ये आपण असतो ना, तेव्हा माइंड विचार नसतं करत. जेव्हा बघा तुम्ही, जेव्हा आपण वॉकिंगला जातो, चालत असतो, तेव्हा माइंड विचार करतं का? नाही करत. आणि जेव्हा आपण नुसतं बसलेलं असतो, काहीच काम नसतं, तेव्हा मग ते कसं चालतं बघा. त्यामुळं हे जे जास्त ओव्हर थिंकिंग जेव्हा चालतं ना, त्याला पटकन ऍक्शन मोड मध्ये आणायचं. मग काही करा तुम्ही. म्हणजे तुम्हाला दिसतंय समोर त्या गोष्टीकडे बघा आणि त्याला थँक्यू म्हणा. ते सुद्धा चाल. श्वास कसा चालतोय त्याकडे बघा. हवेला, ऑक्सिजनला, आपल्या नाकाला थँक्यू म्हणा. किंवा पटकन तुम्हाला वाटलं की अच्छा आज मला हे ऐकायचं होतं राहिलं, चांगलं मोटिवेशनल स्पीकर किंवा एखादं श्लोक किंवा एखादं मंत्र, जे काही तुम्हाला वाटतं ते ऐकायचं. म्हणजे ऐकायचं त्या मोडमध्ये, त्या डाऊन मोडमध्ये किंवा त्या ओव्हर थिंकिंगच्या मोडमध्ये राहायचं नाही, एवढं माइंडला सांगायचं पटकन. एकदम एकदा त्याला सांगितलं की बरोबर ते ऍक्शन मध्ये येतं. आपण त्याला सांगतच नाही, ते चाललंय तर चालू दे, चालू दे, चालू दे, असं आहे ना आपलं. तर आपण ठरवायचं आठवड्यातनं 3 ऍक्टिव्हिटी माइंड साठी करायच्याच, कंपल्सरी. मी तर आता ते मुलांचं चॅनल काढल्यापासून माझं आपोआपच व्हायला लागलंय, रोजच होतंय. मग ते त्यांच्या चॅनल वरती काय पाठवायचं ते विचार आला की मग ऍक्टिव्हिटी आपोआप होती माझ्याकडनं रोज एक माइंड फ्रेश साठी.
मग बाकी आपलं आपण सकाळी योगा हे करतो ते तर आहेच, मग माझं ते पण होतच. म्हणजे हे दोन्हीही झालं पाहिजे आपल्याकडनं, तर आपल्या आयुष्यामध्ये आरोग्य आणि चमत्कार राहणार आहे. आपल्यातील नैसर्गिक शक्तीच आपल्याला खऱ्या अर्थाने रोगमुक्त करतात, जे मी आता सांगितलं तुम्हाला. आपली आतली जी नैसर्गिक शक्ती आहे, आता तुम्हाला बघा इथं लागलं काही, हाताला खरचटलं, तर आपण त्याला 10 वेळेस बघून असं म्हणतो का की बापरे, आता शरीर तू कधी हे होणार, तू काय करणार, आता कसं होणार, काय असं करत बसतो का? नाही, त्याला मलमपट्टी लावली की आपोआप ते 2 दिवसांनी ओके होतं. म्हणजे शरीर हे नैसर्गिकरित्या चांगलं होण्याचा प्रयत्न करत असतं, पण आपण त्याला अजून दाबतो. आणि जेव्हा तुम्ही त्याला नैसर्गिक त्याचं न करू देता त्याला दाबत राहता, तर मग ते कधीतरी बाहेर येतं मग. तर त्याला नैसर्गिकरित्या जे होतंय ते होऊ द्यायचं, त्याबद्दल दाबायचं नाही. ठीक आहे, आता निगेटिव्ह विचार येत असतील तर ठीक आहे, येऊ द्या, कारण ते विचार आहेत. ते विचार येणार, जसे येतात तसे निघून जातात. याला सांगायचं की जसे आलेत ते निघून जाणार. मला माहित आहे की मला आता काय करायचंय. मला ग्रॅटिट्यूड करायचंय, मला अफर्मेशन बोलायचंय, मला बायोग्राफी बघायची आहे, मला हे करायचंय, हे त्याला पटकन सांगायचं. ते बरोबर ऍक्शन मोड मध्ये येतं. मग तुम्हाला गरज वाटल्यास प्रत्येक दिवशी तुम्ही जादू आणि चमत्कार ही कृती करू शकता. बघा, लेखिकेने इथे सांगितलं तुम्ही रोजही करू शकता ही. तुमचं संपूर्ण आरोग्य जादूने पुन्हा मिळवावं आणि ते चांगलं ठेवावं, किंवा शरीरातील एखाद्या भागामध्ये वेगाने सुधारणा घडून यावी असं तुम्हाला वाटत असेल, तर ही जादूची कृती तुम्ही दिवसातून अनेक वेळा देखील करू शकता. तुमच्या शरीराच्या सध्याच्या स्थितीबद्दल किंवा आरोग्याबद्दल जेव्हा जेव्हा तुमच्या मनात नकारात्मक विचार किंवा भावना येतील, तेव्हा तेव्हा त्याच्या जागी तुमची त्याबद्दलची जी आदर्श स्थिती कशी आहे याची कल्पना करून, ती आधीच मिळालेली आहे असं गृहीत धरून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. तुमचं आरोग्य कायम चांगलं राहण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे तुम्ही शारीरिक दृष्ट्या नीट काळजी घेणं तर आहेच, पण त्याचबरोबर नेहमी तुमच्या आरोग्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. हे लास्ट सेंटेन्स लेखिकेने दिलेलं. म्हणजे शरीराची काळजी घेणं हे तितकंच महत्वाचं आहे, त्याच्याबरोबर मनाची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं महत्वाचं आहे, म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्हिटी देणं महत्वाचं आहे त्या माइंडला. म्हणजे जेव्हा इथून पुढं जेव्हाही आरोग्याचा विचार येतो, तेव्हा दोन्हीही आरोग्य लक्षात ठेवायची. तर यावेळी जेव्हा इच्छा लिहिताना सगळ्यांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्य माझं छान आहे असं लिहिलं आहे का, हे सांगा मला. हे सेंटेन्स कंपल्सरी इच्छेमध्ये यायलाच पाहिजे. लिहिलंय का? नाही लिहिलं ना? हो, लिहिलं. लिहिलं का? गुड. नेहा मॅम, गायत्री मॅमने नाही लिहिलं. ठीक आहे, लिहा, ऍड करा त्याच्यामध्ये आता एक इच्छा. लिहिलं मॅम, त्या दिवशी तुम्हीच सांगितलं ना कसं लिहायचं ते. हा, तेच की. तर त्यामुळे ही इच्छा आपली जी आहे ती कंपल्सरी त्याच्यामध्ये लिहायचंच. शारीरिक आणि मानसिक आरोग्य छान आहे. मग ते सगळ्यांसाठी लिहा. तुम्ही घरातले तितके लोक आहेत त्या सगळ्यांसाठी लिहिलं तरी चालेल. माझ्या घरातील सगळ्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य खूप खूप छान आहे, अशी जरी इच्छा लिहिली तरी चालेल. स्वतःबद्दल लिहिली तरी चालेल, पण हे कंपल्सरी लिहायचं. हे आहे तर सगळं आहे. त्यामुळे हे इच्छेमध्ये कंपल्सरी लिहायचंच. ओके, चालेल, ठीक आहे. मग इथं आपल्याला हा लेसन मोठा होता आज, मग म्हणलं मी आज एकच घेऊया. मग उद्यापासूनचे जे आहे ते छोटे आहेत, ते पण मग 2-2 घेऊ शकतो परत. तर ठीक आहे, कुणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकतो.